भोंदूगिरी आणि चुकीच्या कृत्याचे समर्थन नाही. दोषीवर कडक कारवाई होणार. प्रफुल्ल पटेल. नाशिकमधील बहुचर्चित बलात्कार प्रकरणात ज्योतिषी अशोक खरात याला अटक झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की भोंदूबाबांकडून होणारे असे प्रकार अतिशय वाईट आणि घृणास्पद आहे. अशा प्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. केवळ मुख्य आरोपीच नाही तर जे लोक त्याला साथ देत होते किंवा त्याच्याशी संबंधित होते त्यांच्यावरही सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. राजकीय कनेक्शनवर भाष्य करताना म्हणाले की या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे जोडली जात असल्याच्या प्रश्नावर पटेल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले या प्रकरणात ज्या काही राजकीय लोकांची नावे घेतली जात आहे त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. येणाऱ्या काळात आमची भूमिका आणि कारवाई सर्वांना स्पष्टपणे दिसेल. अनेक राष्ट्रवादीचे नेते होते आणि रुपाली चाकणकर यांचे 3 व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि अनेक लोकांकडून राजीनाम्याची मागणी करत आहे. आपण काय राजीनामा घेणार का? भोंदूबाबाच्या जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणेरडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे. त्यांची अटक झाली आहे. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या लोक त्यांच्यासोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. चाकणकर यांच्या फोटो सातत्याने व्हायरल केले जातात विरोधकांचा. असं आहे, कोणाच्या फोटोमुळे आपण तथ्य जोडणं हे योग्य नाही. कारण फोटो अनेक मान्यवरांचेही आहे. मी नाव कोणाचं घेत नाही. पण एक निश्चित आहे की आपल्या एक पब्लिक लाईफमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो. आपला कोणाबरोबर आपला म्हणजे प्रवास आहे, सोबत आपण कोणाबरोबर उठणं बसणं करतो हेही महत्त्वाचं असतो आणि त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तींच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू. आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कारवाई करेल.